तर रामराम मंडळी, मी तुमचा ऍग्रिकॉस मित्र दिगंबर शिंदे स्वागत करतो परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा विषय म्हणजे आपली चालू आहे कॅम्पेनिंग गंगापूरमध्ये यामुळे चालू आहे येथे होते रांगडा हंगाममध्ये सगळ्यात मोठी कांदा लागवड। आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की आता हा रांगडा हंगाम म्हणजे आहे तरी काय? तर मंडळी, रांगडा हंगाम म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान लावला जाणारा कांदा, याला कार्तिक हंगाम असेही म्हणतात। या हंगामात कांद्याला चांगला आकार मिळतो। रांगडा हंगाम हा पावसाळा संपताना आणि हिवाळा सुरू होताना असतो, जेव्हा खरीप हंगामातील कांदा संपत येतो आणि रब्बी हंगामाचा कांदा बाजारात यायला वेळ असतो, तेव्हा या हंगामातील कांदा बाजारातील टंचाई भरून काढतो। परंतु याचे शेतकऱ्यांसमोर काही आव्हान पण आहे। या हंगामात ढगाळ हवामानामुळे करपा प्रादुर्भाव जास्त असतो, त्यामुळे शेतकऱ्याला खूप कठीण जाते। तर विषय असा आहे मंडळी, आपण आलोय इकडे मार्केटिंगसाठी आलोय म्हटल्यावर मार्केटिंगचे पहिले कर्तव्य म्हणजे प्लॉट व्हिजिट। आणि आपण हेच लक्षात ठेवून धरती मातेला वंदन करून निघालो प्लॉट व्हिजिटसाठी। आणि आपण आलो किरण काळे यांच्या प्लॉटवरती। हे आपले रेग्युलरचे कस्टमर आहेत। गेल्या 2-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे त्यांच्या प्लॉटवरती करपा खूप जास्त प्रमाणात आला होता, त्यामुळे त्यांनी आपल्याला कॉल केला होता। मग काय, आपण आलो 120च्या स्पीडनं। इथे आल्यावर बघतो तर काय, करप्याचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात त्यांच्या प्लॉटवरती दिसून येत होता। त्यांना आपण फटाफट फवारणी लिहून दिली आणि लवकरच तुमचा प्लॉट उभा होऊन डान्स करेल असे आश्वासन देऊन निघालो आपल्या पुढच्या रणभूमीवर। येथे आलो आपण कलिंगडच्या प्लॉटवरती। या शेतकऱ्यांचं म्हणायचं होतं की काही ठिकाणी उघड लागलेली दिसत आहे। मग काय, आपण लागलो कलिंगडला फेरफटका मारायला। तेवढ्यात आपल्याला इथे शेतकऱ्यांचं फार्म हाऊस दिसलं, एकच नंबर। आज होता शनिवार आणि आज असतो गंगापूरचा आठवडा बाजार, त्यामुळे या प्लॉटचे मालक गेले होते बाजाराला। मग काय, त्यांना दिलं औषधी व्हॉट्सअप करून आणि निघालो रूमकडे। रस्त्याने आपल्याला या भावाने लिफ्ट मागितली, मग घेतलं त्याला गाडीवर बसून आणि याच बरोबर आपला व्हिडिओ येथे संपवतो। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। रामराम मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।